आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अशाने भलं होणार आहे गौरीजींचं. शिवाय 8 वर्षाचा मुलगा याला नाही, ह्याच्याशी गौरीजींचं लग्न होऊ शकत नाही. रुद्र बरा आहेस ना तू? गौरीचंही पहिलं लग्न झालंय आणि तिलाही मुलगी आहे, विसरलास का? तरी हा मुलगा लग्नाला तयार झाला. मुलगा चांगल्या घरातला आहे, शिकलेला आहे, चांगल्या ठिकाणी जॉब करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्यासारखा दारुडा नाहीये, निर्व्यसनी आहे. चांगलं होईल अरे, तिचं सुखात राहील ती. एवढं पुरेसं आहे? नाही म्हणजे या सगळ्यावरून त्या सुखात राहतील हे डिक्लेअर केलं तुम्ही? रुद्र, उगीच मला विरोध करायचा म्हणून करू नकोस. गौरीचा चांगल्याचा विचार करतो ना तू, मग तिच्या भविष्याचाही विचार कर. एकट्या आईला किती संकटांचा सामना करावा लागतो ना, हे मला विचार. माझी किंमत तर नाहीच आहे तुला. असो, चांगलं स्थळ मिळत असेल तर विरोध करू नकोस. त्या मुलाशी तू स्वतः बोल. बघू नाही, उद्या त्यांच्यासाठी वेळ काढ. ते येणार आहे तिथे. कशाला? कशाला काय, गौरीला पाहण्यासाठी. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, ते येणार आहे उद्या. सो तू तुझा उद्याचा वेळ काढ, त्याच्याशी नीट बोल. सगळं व्यवस्थित आहे ना हे बघ, आणि तुला पटलं तरच मग आपण पुढे जाऊ बाळा. मग तर झालं. आय होप गौरीची तुला खरंच काळजी वाटत असेल तर तू विनाकारण वाद घालणार नाहीस. बिट्टी, कुठे गेली? शाळेत आल्यापासून तिने काही खाल्लंही नाहीये. हिला कसं सांगू मी लग्नाचा निर्णय का घेतलाय ते? मला तो घ्यावा लागलाय. कुठे रुसून बसलीये काय माहिती. जेवणाचं ताट घेऊनच जाते, 2 घास पोटात तरी जातील तिच्या. पापड पापड तेलात पापड तळतो. करपला 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 करपला. काय हवंय का तुम्हाला? का म्हणजे मी इथे उभी राहिले तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तू तुझं काम कर. मी माझं कामच करणार आहे ना, माझ्याशिवाय कोण करणार आहे अजून? तर कच्चा पापड पक्का पापड, हे असं जोरात बोलता येईल का तुम्हाला? कच्चा पापड पक्का पापड, त्याचं पाकड होऊन जातं कधी कधी. गप रे, सारखं बडबड 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 करतोय. कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड. ए तू का आणि जेवणात काही चांगलं करत जा रे. रोज रोज काय आपलं ते वरण भात पोळी भाजी. ह्या घरातले लोक आहे ना, कधी काही चांगलंच मुलं खातच नाही. नाही कसं आहे, जेवण साधं बनवा नाही तर पंचपक्वान्न बनवा. तुम्ही काय कोणासाठी शिल्लक ठेवता काय? चंदू, बिट्टी बिट्टी. चंदू काका, हा? बिट्टीला पाहिलं का? हा पाहिलं ना सकाळी, तू शाळेत सोडत होती तेव्हा. विसरली काय माझ्यासारखी? अहो तसं नाही हो, शाळेतून ती केव्हाच आलीये, पण त्यानंतर रुसून कुठे गेली काय माहितीये. बराच वेळ झाला शोधते मी तिला, सापडतच नाहीये बघा. झाली का सुरुवात तुमच्या मायलेकींची नाटकं करायची? रोज आपलं काहीतरी काहीतरी असतंच तुमचं. तीच रुसली की तू पाठवलीस? मी नाहीतर काय, आम्ही तुझं लग्न करतोय ना, म्हणून आपलं काहीतरी नाटकं चालली आहे.
अहो मी का करेन असं? ती स्वतःच गेलीये कुठेतरी आणि सकाळपासून काही खाल्लंही नाहीये तिने. हे बघा, हे जेवणाचं ताट घेऊन फिरते तिच्यासाठी. तुम्ही हे पापड संपवा ना. हा, पापड संपवा, आम्ही बघतो बिट्टीचं काय ते. हा गौरी, तू टेन्शन न घेऊ, इथेच कुठेतरी खेळत असेल. एक काम कर ना, तू मागे जाऊन बघ ना, तिकडे खेळत असते ती. मी हे जेवणाचं आटोपतो आणि लगेच शोधतो तिला. हा, जा तू जा. कामं टाळण्यासाठी नाटक आहेत सगळी. बिट्टी, 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 कुठे गेली? बाहेर गेली असेल का? बिट्टी, बिट्टी, बिट्टी. दादा, एका छोट्या मुलीला पाहिलं का हो? नाही पाहिलं. आठवा ना जरा. नाही, खरंच नाही पाहिलं. बिट्टी, दादा बिट्टीला पाहिलं का? नाही हो, बिट्टी इथून बाहेर गेली नाही. नक्की ना? हो. बरं मी बघते. बिट्टी, बिट्टी. रोहित, ती मेड तिच्या मुलीला का हाक मारत फिरतीये गॉड नोज. गेली असेल कुठेतरी. माझं कियान मला न सांगता कुठेही जात नाही. मी मॅनर्सच तसे शिकवलेत त्याला. व्हॉट आर यू डुईंग? रोहित, तुझं लक्ष नाहीये माझ्याकडे. अगं हिशोब करतोय. रॉ मटेरियलचा खर्च एक्सेल शीट मध्ये भरतोय. फायनान्शियल इयर एंडला टॅली व्हायला पाहिजे ना. अगं काय करतेस? तू मॅड आहेस का? म्हणजे तू ओनर आहेस या बिझनेसचा, अकाउंटंट नाही. अगं मग ही सगळी कामं कोण करणार? सध्या सगळं मीच आहे. नो वे. हे एक्सेल शीट वगैरे भरणं हे तुझी कामं नाहीयेत. तू मोठ्या मोठ्या बिझनेस डील क्रॅक करायच्या आणि बिझनेसमन म्हणून मिरवायचंस. ओ मालकीणबाई, या सगळ्याला अजून खूप वेळ आहे. आत्ता कुठेतरी बिझनेस सुरू झालाय, जरा त्याला ग्रो होऊ द्या, मग करूयात की हे सगळं आपण. कसा होणार बिझनेस मोठा? त्यासाठी मोठा विचार करावा लागेल ना. आता बिझनेस ग्रो करण्यासाठी नेक्स्ट स्टेप गाठावी लागेल.